100% बरोबर आहे. सुप्रीम कोर्टाचं जे काय आताचं जे बेंच बसलेलं आहे त्या बेंच पुढं ज्यावेळी तुम्ही जाता 11 वाजता तुम्हाला हे काय माहित आहे 11 वाजता तुमचे सरकारी वकील त्या ठिकाणी हजर राहत नाही. म्हणजे या प्रकारचा बेजबाबदारपणा कोर्टाच्या निदर्शनात आलेला आहे. म्हणजे कोर्ट काय म्हणणार की कोर्ट म्हणणार की सरकारला पाहिजे आहे का काय नको आहे. म्हणजे सरकार कशासाठी ऍप्लिकेशन देत आहे एका बाजूला सरकार सांगतं की आम्हाला या ठिकाणी स्टे आहे तो स्टे उठवायला पाहिजे. अरे तर तुम्ही त्या ठिकाणी या ना प्रेझेंट व्हा ना तुमची भूमिका मांडा ना. तुम्ही भूमिका मांडा त्या भूमिकेत असं पण म्हणू शकता ना तुम्ही की आम्हाला हे जे आहे हे घटनापीठाकडे आम्हाला डायव्हर्ट करायचं ते कोर्टाला सांगा ना. त्या ठिकाणी तुम्ही ते त्या ठिकाणी हजरच राहत नाही आणि हजर राहत नाही आणि बाहेर तुम्ही सांगता की आम्हाला हे मंजूर नाही. बाहेर जे काय बोललेलं असेल मीडिया पुढे असेल याच्या पुढे किंवा प्रेस कॉन्फरन्स घेऊन अशोकराव चव्हाण साहेब बोलले हे काय कोर्टामध्ये ते कन्सिडर करत नाहीत ना. आणि एवढं जर काही एवढी सिरियस केस असताना जर अशोकराव चव्हाण साहेब एवढा जर गोंधळ करत असतील आणि आता मेटे साहेब म्हणल्यासारखं बऱ्याच वेळा मराठा संघटनातल्या लोकांनी जे काही समन्वयक लोकांनी